हा. योग अर्थात आत्म्याने आध्यात्मिक उंची गाठणे आणि क्षेम अर्थात भौतिक रूपात परिस्थितीचे सुधारणे. या श्लोकाची वास्तविक खरी पिरॅमिड व्याख्या बघू. सर्व आपापल्या स्वतःच्या योगक्षेमाकडे जास्त ध्यान न देता, म्हणजे योगक्षेम स्वतः जो अर्थ दिसतो त्या शब्दाच्या अर्थाकडे ध्यान न देता चित्तवृत्तीच्या नियंत्रणाकडे ध्यानमग्न होऊन आत्म्याचा अनुभव केल्यानेच घेतल्यानेच त्या प्रकारची थोडी दूरपर्यंत यात्रा प्रवास केल्यानंतरच, म्हणजे हे महत्वाचं आहे, चित्तवृत्तीच्या नियंत्रणाकडे ध्यानमग्न होऊन आत्म्याचा अनुभव केलेल्यानेच घेतलेल्यानेच त्या प्रकारची थोडी दूरपर्यंत यात्रा केल्यानंतरच वास्तविक खरे मास्टर्स शाश्वत बळ प्रदान करतील याचा हा अर्थ होतो. आपल्याला फक्त एकच काम करायचे आहे, आत्मधर्माचे पालन करायचे किंवा आत्मधर्म निभवायचा आहे. तेव्हा परम आत्मे ते श्रीकृष्ण ते वेदव्यास कोणी एक परमात्मा आध्यात्मिक रूपात आपल्याला मदत आधार देऊन योगक्षेमांची चांगल्या प्रकारे काळजी घेतच राहतील. कधी काळजी घेतील? आपल्याला एकच काम करायचे. काय काम करायचे आपल्याला? आत्मधर्माचे पालन करायचे. आत्मधर्म निभवायचा आहे. आपल्या आत्म्याचा धर्म निभवायचा आहे. मग आपल्या आत्म्याचा धर्म काय आहे? तर आपण कोण आहोत याचा उलगडा करायचा. आपण कोण आहोत? आपण कशासाठी हा जन्म घेतलाय? या जीवनात आपल्याला काय करायचं आहे? ह्याचा उलगडा आपल्याला झाला पाहिजे. तो ध्यानानेच होतो, दुसऱ्या कशाने नाही होत. मग हे केलं तरच आपल्याला श्रीकृष्णाचं सर्व काही मदत, आधार मिळून योगक्षेमाची चांगल्या प्रकारे काळजी ते घेत राहतील. अशा प्रकारे भगवद्गीतेचा अर्थ समजल्यावर परस्पर विरुद्ध भाव दिसूनच येणार नाही. म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ असा जर घेतला योगक्षेमाचा वगैरे, की आपला आत्म्याचा धर्म, आत्म्याचा धर्म, तर विविधता दिसणार नाही, विरुद्ध भाव मग दिसणार नाही. यावरून भगवद्गीता 701 श्लोकात एकाच प्रकारची आत्मज्ञानधारा आणि एकच प्रकारच्या ध्यान साधनेची आवश्यकता सविस्तरपणे आम्हाला दाखवून देते. म्हणजे एकच प्रकारची ध्यान साधना आणि ध्यान साधना सर्व देशकाल परिस्थितीत स्वशक्तीच्या प्रयत्नाने स्वध्यान साधनेद्वारा आपल्याद्वारा आपण आपलाच उद्धार करायला हवा. बघा, सर्व देशकाल परिस्थितीत कुठल्याही देशात असा, कुठल्याही परिस्थितीत असा स्वशक्तीच्या प्रयत्नाने, मग आपण कशाला फोकस देतो? मला गर्व वाटतो हे असे काही पुस्तकं वाचताना, की विहंगमची संरचना, विहंगमचं बेस जो आहे, तो सगळा असा उच्च आहे. भले आपल्याला लगेच सगळं जमत नसेल, पण आपला जो काही आहे, जो काही आपण ज्याच्याकडे बघतो, तो हा आहे, की स्वतःच्या शक्तीचाच वापर करायचा, त्याचाच प्रसार करायचा. थोडं हे, थोडं ते कधी करतो आपण. म्हणूनच आता जर भगवत हे थोडंसं सांगते, नंतर थोडंसं राहिले. परिस्थितीत स्वशक्तीच्या प्रयत्नाने स्वध्यान साधनेद्वारा आपल्याद्वारा आपण आपलाच उद्धार करायला हवा. हेच संपूर्ण भगवद्गीतेचे योग्य सार आहे. हेच समग्र भगवद्गीता सार आहे. ध्यानम रक्षिती रक्षितम. ध्यानींच्या द्वारा रक्षण केलेले, ध्यानींच्या द्वारा रक्षण केलेले ध्यानच ध्यानींचे रक्षण करत असते. ध्यानच ध्यानींचे रक्षण करत असते. ध्यानींच्या द्वारा सर्व देशकाल परिस्थितीत स्वशक्तीच्या प्रयत्नाने स्वतःच्या ध्यान साधनेद्वारा आपला आपणच उद्धार करायला हवा. हेच संपूर्ण भगवद्गीतेचं सार आहे. आता शेवटचं त्यांनी लिहिले पिरॅमिड मास्टर्ससाठी. भगवद्गीता एक ध्यान योग युक्त, ज्ञान योग युक्त, कर्म योग युक्त ज्ञान आहे. म्हणजे आपण जे बघतो वेगळे जाण्याचे पंथ आहेत, ध्यान मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. तर भगवद्गीता हा ध्यान योग युक्त आहे, ज्ञान योग युक्त आहे, कर्म योग युक्त आहे. भगवद्गीता योगशास्त्र, ब्रह्मविद्या यांनी युक्त जीवन नदी आहे. ती मानवाची जीवात्मा त्यांचे अंतिम लक्ष्य मुक्ती सागर, मोक्ष सागर पार मोठ्या सुगमपणे, सहजपणे पोहोचवत आहे.
पिरॅमिड मास्टर्सच्या विशेष विनियोगासाठी प्रकाशित आणलेल्या खास पिरॅमिड मास्टर्ससाठी पत्रिजींनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. श्री कृष्णामृत श्रीमद भगवद्गीता विज्ञान सार ध्यान साधना योग साधनेची त्यांचे फलस्वरूप प्राप्त झालेल्या ज्ञानाला आत्मज्ञानाला ब्रह्मज्ञानालाच अधिक प्राधान्य देऊन त्या संबंधातील श्लोकांचे विश्लेषण केले गेले आहे. सर्व श्लोक घेतलेले नाहीत. पिरॅमिड मास्टर्सच्या रूपात भविष्यात होणाऱ्या सर्व लोकांनी हे ज्ञान संपूर्णपणे आकलन करायला हवे. संपूर्ण सत्य संपूर्ण रूपात धर्माला जाणून घ्यायला हवे. हा उद्देश सिद्ध होण्याच्या हेतूने हे श्री कृष्णामृत श्री भगवद्गीता विज्ञान सार. आता जो भाग 2 सुरू होणार आहे, तुम्ही श्लोक लिहून घ्या जरा. 2 आता उद्या सुरू करतील, आपण ध्यान करू. सुचिता मॅडम घेतील श्लोक नंबर 3, 11, 12, 13. श्लोक लक्षात घ्या. 3, 11, 12, 13. 3, 11, 12, 13. 19, 20, 22, 23. 3, 11, 12, 13. 19, 20, 22, 23. 27, 28, 29, 30. 37, 40. 41, 45, 47. 41, 45, 47. 48, 50, 51. 55, 58, 62, 63, 69. लिहून नाही घेतले तर रेकॉर्डिंग आहे का? आता उद्यापासून सुचिता मॅडम घेतील. भाग 2 त्या घेतील आणि भाग 3 त्या पहाटे घेणार आहे. म्हणजे त्याचे 2 अध्याय छान होतील. मी भाग 4 मी भाग 3 नाही, भाग 3 मी घेईन, जो मॅडम पहाटे घेणार आहे तो. तर आता याच्यात मला एक कळकळीने सांगायचंय सगळ्यांना, की आपण इथे बघितलं स्वतःला नेहमी स्वशक्ती जागृत करण्याला महत्व दिलं. जर तुम्ही विहंगमचे जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, आपण वरती चढतो, खाली येतो, वरती चढतो, खाली येतो. आपण या बाजूनी बघतो, आपण त्या बाजूनी बघतो, आपण या बाजूनी बघतो. तसं भगवद्गीतेमध्ये जे काही सांगितलेलं आहे, तर कर्माचं फल बघायचं नाही. कर्म याला खूप महत्व देते भगवद्गीता. पण त्या कर्म कसं करायचं हे उत्कृष्ट भगवद्गीतेमध्ये संदेश आहे. की फळाची अपेक्षा न ठेवायची. आपण इथे तर प्रत्येक कर्म फळ ठेवून ठेवायला शिकवलंय तुम्हाला. उद्दिष्ट ठेवा, संकल्प ठेवा, इंटेन्शन ठेवा. इंटेन्शन इज द सोल कॉज ऑफ द इन्सिडन्सेस, कॉन्सिक्वेन्सेस. आपलं जे इंटेन्शन असतं तसंच होतं. आपण संकल्प पेरणी करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो. हे एक गोष्ट सगळ्यांना शिकून झाली. तसं नंतर मग तुम्हाला मी प्रतिपदेचे संकल्पाला रागवते. स्वतःच नाही ठेवायचं, मटेरियलिस्टिक नाही ठेवायचं, समाजसेवेचं ठेवायचं, दुसऱ्यांचं ठेवायचं. जे समोर येईल ते स्वीकारायचं, मध्य मार्गात राहायचं. तर भगवद्गीतेने सांगितले कर्माची फळाची अपेक्षा ठेवायची नाही आपल्याला. मग हा जर भगवद्गीतेचा संदेश आहे, तर आपण कधी तिकडे जाणार आहोत? मग आता आपण जे काही विहंगमचे साधक आहेत, त्यांनी आता ही भगवद्गीता करताना ह्यावर सुद्धा फोकस ठेवायचा आहे. कारण कुठलंही कर्म फळाची अपेक्षा ठेवून नाही केलं, तर त्याला एक वेगळी उच्च लेव्हल प्राप्त होते. समोर आलं केलं, समोर आलं केलं, समोर आलं केलं. जे होईल ते होईल, जे होईल ते होईल, जे होईल ते होईल. फळाची अपेक्षा काहीच नाहीये. अडकायचंच नाहीये. या मार्गाने आता आपल्याला जाता आलं पाहिजे. थोडं शिकवलंय, पण इथे भगवद्गीता करताना आपल्याला ही सगळी उद्दिष्ट आपण घ्यायची आहेत. जे काही आपण करत आहोत ते स्वाहा स्वाहा ईश्वर चरणी, म्हणजे त्या आता ईश्वरही आपणच आहोत हे माहिती आहे आपल्याला. परमपिताही आपणच आहोत. आपल्याच उच्च ऊर्जा आहेत. पण यामुळे असं होईल, त्यामुळे तसं होईल. एकीकडनं मी सांगते नाही उच्च ज्ञान आपल्याला येईल. या ज्ञानाला आपण कनेक्ट होऊ. ठेवा, आपण ठेवला पाहिजे. कारण आपण कॉमन मॅन आहोत. आपण काही उच्च लेव्हलचं नाहीये. आपण सांसारिक पण आहोत. म्हणून हे सुद्धा संकल्प पाहिजेत. ह्याच्यात सुद्धा आपल्याला ज्ञानाची पिपासा आहे. याच्यात काहीच वाईट नाहीये. ठीक आहे, मला त्या ऊर्जा येऊ देत. मला योग्य श्लोकांचे अर्थ कळू देत. श्लोकांचे अर्थ माझ्यामध्ये भिनू देत. श्लोक माझ्या आचरणात येऊ देत. श्लोकांचे ग्रहण रहस्य मला समजेल. अधिक महिना चाललाय. अधिक महिन्यात याहून काय उत्तम सेवा असेल आपल्या आत्मेची. 1 महिना तरी, अधिक महिन्यात तरी हे तर सगळं करायचं. पण ऍट द सेम टाइम प्रापंचिक जे काही कर्म आहे त्याला फळ नाही ठेवायची. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माची कधीच अपेक्षा न ठेवता आपण करत राहायचं. कर्म मात्र करत राहायचं आहे.
कर्माला सुटका नाही, फळाला सुटका आहे. मी तर म्हणते, म्हणजे मी तुम्हाला नेहमी म्हणते, प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद खूप महत्वाचा असतो. आपण प्रयत्न करतोय, करतोय, करतोय. यश मिळू दे, न मिळू दे, काही गरज नाहीये यश मिळालंच पाहिजे. प्रयत्न आपला करतोय त्यातच आपला आनंद. आपण किती प्रयत्न करतो. मग तसंच आपण कर्म करतोय. प्रत्येक क्षण आपण इफेक्टिव्हपणे घालतो. जीवनाचं चीज करतोय. प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी छान कर्म करत आहोत. हे महत्वाचा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपल्या एनर्जी लेव्हल्स वाढल्या पाहिजे. आपल्याला काही जी कामं येत नाहीत त्या कामांमध्ये आता खूप सुंदर फ्लॉवर रेमेडी शिकली आहे. या फ्लॉवर रेमेडीमध्ये काय नाही तुम्हाला सांगू, सगळं काही आहे. ते माझ्या डोक्यात डिझाइन चाललंय, की तुमच्यासाठी कसं घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कामाचा कंटाळा येतो, ते सगळ्या रेमेडीज आहेत. कामानंतर आळस येतोय का? कामानंतर एनर्जी डाऊन होतीये का? कामाआधी डाऊन होतीये का? मनाचे जे काही पॅटर्न्स आहेत, ते बदलायचे इथे रेमेडीज आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की साइड इफेक्ट्स नाहीयेत. आता मी माझ्या रेमेडी घेऊन बघतेय. मला खूप बदल वाटतोय. बरंच माझ्या घरातलं आवरून झालंय त्यामुळं. म्हणजे मी आवरतच असते, पण तरी सुद्धा फटाफट होतंय. मनात आलं की होऊन जाते. आता लायब्ररी पण आवरली त्या दिवशी, निम्मी झाली. पटापट होतं. पूर्वी जसा वेळ लागायचा तेवढा नाही वेळ होतो. मग हे सगळं आपल्या हातात आलंय. म्हणजे इथे इतकं सुंदर आलंय, आपल्या मनाच्या पॅटर्न्सला औषधं आहेत, आपल्या स्वभावाला औषध आहेत. तर प्रत्येक क्षण असं तुम्ही पाहिजे ना आता, की कर्माला जर महत्त्व दिले भगवद्गीतेने, तर आपली कर्म चांगली झाली पाहिजेत. या जन्माचं सोनं आपण करून घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त दुसऱ्यांसाठी आपण वेळ काढला पाहिजे. आपल्याजवळ जे आहे ते आपण दुसऱ्यांना शेअर केलं पाहिजे. वेळ आहे, ज्ञान आहे, पैसा आहे, कपडा-लत्ता आहे, जुना-बिना नाही हं. मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगते, जुनं काही नाही, नवीन सगळं. जे काय होईल ते कर्माला फोकस करायचंय. दुसऱ्यांसाठी कर्म करायचं आहे. आपल्या आत्म्यांसाठी कर्म करायचं आहे. रोज 1 तास भगवद्गीतेला देणं, वाचणं, लायब्ररीतनं आणा, कोणाकडनं तरी आणा, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं आणा. ते वाचा, हे कर्मच झालं. मग फळाची अपेक्षा नाही ठेवायची. 2 गोष्टींचं आता या महिन्यात आपण करायचं. एक म्हणजे कर्म वाढवायची आपली. कुठली वाढवायची? या प्रकारची, ना की प्रापंचिक. मग ही कर्म आपल्या जीवनाचं जे मृत्यूशय्येवर दुःख होणार, अरे आपण भगवद्गीता वाचली नाही, अरे आपण ज्ञानेश्वरी वाचली नाही. मला तर आता सारखंच वाटायला लागलं, एवढी लायब्ररी भरली आहे. आता केवढी 30,000 ची पुस्तकं झाली फॉरेन ऑथरची. आज सगळी लावून टाकली कप्प्यांमध्ये. नाही आता ही वाचल्याशिवाय आणायचं नाही ठरवलंय. ही वाचून झालीच पाहिजे. आणि मग हे असं काहीतरी कर्म आपलं लिहून काढा. आणि अधिक महिन्यात जास्तीत जास्त ही कर्म करूयात. देवळात-देवळात जाण्यापेक्षा. अधिक महिन्यात पूजेला काही महत्त्व नाहीये लक्षात घ्या. नाहीये. पूजा पद्धती नाहीये. कर्मकांड नाहीयेत. आहेत का हो मॅडम? स्मिता मॅडम? अधिक महिन्यात कर्मकांड असतात? म्हणजे पूजा अर्चना हा मॅडम. होते? कर्मकांड म्हणजे कसं, अधिकस्य अधिकम फलम आहे हो. मग आता कर्म ही अधिक फळ, म्हणजे ज्याचं हे करणार ते अधिक फळच आहे ना. मग असं नाही की ते जपाच्या किंवा तुमच्या धर्मग्रंथाच्या. कर्म हे तुम्ही कुठल्याही ह्यानी करू शकता. जसं आता गीतेत म्हणजे सांगितले ना, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. तुम्ही कुठल्या ह्याचं ते डिपेंड्स आहे प्रत्येक नाही, पण व्यक्तीच्या तरी ह्याच्यावर. असं आपण जे यज्ञ, हवन, हा. पूजा अर्चा असं काही सांगितलंय का अधिक मासात? मला वाटतं उलट नाही ते नाही ताज्य असतं. नाही नाही, हे ह्या कलियुगाला तर पूजा हवन नाहीचे, सांगितलं नाहीये नामजपच मॅडम, सांगितलंय. पण करतात लोक. सांगितलं करतात. नाहीये पण करतात लोक. करतात आणि लोक, काही करू द्या तो सुचिता मॅडम. म्हणून तर मी इथे डॉक्टर स्मिता वरांडे मॅडमना का प्रश्न विचारलाय. इथे मंगलधनी वेगळी आहे. ती वेगळ्या पंथातली. ती तुम्हाला कर्मकांड शिकवत नाही. म्हणून आपण रहस्य अधिकार व्यक्तीला विचारलंय. डॉक्टर स्मिता वरांडे या ज्योतिष तज्ञातल्या डॉक्टर झालेल्या आहेत. आणि त्या काय सांगतात त्यांना प्रश्न विचारला. आपण त्यांचं मत ऐकतो. तुम्ही करता. लोक विचित्र पद्धतीने करतात. आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेले अधिक मासात करू नका. तुम्ही ग्रंथ वाचता मॅडम, तुम्ही ग्रंथ वाचा. लोक करतात, आपण त्यांची उदाहरणं बघायचीच नाही. आपल्याला शास्त्रात काय लिहिलेलं आहे? अहो शास्त्रकारांनी मॅडम, अधिक सांगितलंय. महिना, अधिक महिन्यात अधिक विवाह महिन्यात लागू वर्ज्य पडत नाही अधिकच. मॅडम.
अधिकस्य अधिकम फलम अधिक विवाह म्हणजे अधिक विवाह होतील की तरीही 2-3 दिवसापूर्वी विवाह सुरूच होते म्हणजे हे अवघड आहे. नाहीयेत काही गोष्टी वर्ज्यच आहेत अधिक महिन्यामध्ये. लोकांना कळत नाही. कलियुगात नामजपालाच महत्व आहे. यज्ञ कर्मकांड नाहीये, कोणी नाही करत तसं. यज्ञ आणि पूजा अर्चा पण नाहीये. मला तेच सांगायचंय. नाही. आवर्जून तुम्हाला जे कर्मकांडात रमलेत त्यांच्यासाठी मी सांगते. मुद्दाम स्मिता मॅडमला मी घेतलीये कारण मी वेगळी आहे. म्हटलं त्यांचं काही मत आहे बघूयात. अगदी कन्फर्म करू बरोबर ना. आहे कारण मी पण प्रत्येक वेळेला आपण उपासना बरोबर असतो असं काही नाही ना. हो, उपवास करू नका म्हणते. उपवास करतात मॅडम अहो ते आणि काय देवाचं नाव मग काय हठयोगी असं नसतं काही हठयोगी वगैरे. आत्मा हा हे असावा फुलफिल असावा आणि मगच त्याच्याकडनं सगळं छान होतं. आपणच फुलफिल नाहीये आणि मग दुसऱ्यांना असं नाही होत म्हणजे हठयोगीपणा नको इथं काही. अमृता मॅडम तुम्ही काय बोला? तुम्हाला काय माहिती? मी आत्तापर्यंत जेवढे ग्रंथ वाचले अधिक मासात म्हणा किंवा इतर त्याच्यात जपाला आणि साधनेला जास्ती महत्त्व आहे अधिक मासात. बाकी साधना पूजा म्हणजे आणि काय? शुभकर्माला पण नाही आहे आणि बाकी कशालाच नाही. हा दान साधना म्हणजे काय? इथे साधनेचा अर्थ परत वेगळा हा, नीट हा, समजून सांगा. ध्यान डॉक्टर अमृता मॅडमनी सगळं वाचलंय. ध्यान साधना ह्याच्यात त्या साधना मॅडमने पण वाचलंय, पण सुलक्षणा मॅडमवर थोडा वेगळा पगडा असेल शिकवणाऱ्यांचा, असं मला वाटतं. बोला अमृता मॅडम, सुलक्षणा मॅडमही ध्यान बोला. साधनेला महत्त्व आहे. बाकी पूजा पूजा साधना म्हणजे जसं कर्मकांडाच्या साधनेला नाही तर ध्यान साधनेला किंवा आत्मविकासासाठीची जी साधना आहे ना त्या साधनेला महत्त्व सांगितलं आहे. आणि ते आपण अख्ख्या 3 वर्षात जेवढं करू त्याच्यातून जेवढं फळ मिळणार नाही तेवढं या एका महिन्यात केल्यावरती मिळणार आहे असं. ऐका सगळ्यांनी म्हणजे ध्यान साधनेला किती महत्व आहे. ठीक आहे. तर आता माझा प्रश्न आणि मग ध्यान करू. माझा प्रश्न असा होता की गीता रहस्य आणि गांधीजींचं का आणलं असेल? काही कोणी सांगेल का? का महत्व आहे त्या ह्याला? आतमध्ये काय आहे मला नाही माहिती. मला एकच माहिती होतं बघा. तुरुंगात यांनी लिहिलेलं आहे. हां, बोला अमृता मॅडम बोला. म्हणजे मला जे वाटतं ते सांगते मॅडम मी. एक तर गांधीजी म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणारे होते. मग ते सत्यच सांगणार हे त्याच्यामध्ये खूप जास्ती तथ्य आहे कारण त्यांचं सगळं आयुष्य सत्यामध्ये गेलं. त्यामुळे त्यांची गीता खूप महत्त्वाची आहेच. आणि दुसरं लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या चिंतनातनं लिहिलेली गीता आहे. खरंय. जे की तुरुंगात जसं आता तुम्ही सांगितलं. त्यामुळे त्या चिंतनातनं लिहिलेली जी गीता आहे त्यातनं जशी आहे तशी गीता वाचण्यापेक्षा खूप काही ॲडव्हान्स लेवलचं ते चिंतन करून त्यांनी लिहिलेलं असणार आहे म्हणून महत्त्व आहे असं वाटतं. मला एक माहिती होतं, की या दोघांनी ज्या गीता लिहिल्यात त्या तुरुंगात लिहिलेल्या आहेत. आणि तुरुंगातलं ते क्रिएशन्स आहे. आणि हेच आपल्या जीवनाला एक संदेश देतं. बाकी आतलं उलगडू नको देत आणि काही नाही. एकच संदेश देतो, की आपण तुरुंगात आहोत आणि काय किती कर्तृत्ववान कामगिरी क्रिएशन्स किती महत्वाच्या झाल्यात दोघांच्यातून. म्हणजे आयुष्यातली प्रत्येक फेज आपल्याला तुरुंग वाटते, शिक्षा वाटते, काळ्या पाण्याची शिक्षा वाटते, काहीही वाटतं. पण त्यातनं सुद्धा काय साकार होतं आणि जगाला आपण काय सोडून जातो. हे मला फार महत्वाचं वाटतं. मोटिव्हेशनल वाटतं, की तुरुंगातलेही दिवस कसे फुलवले. माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी म्हणायचे, त्या तुरुंगात जर अडकला ना, त्या तुरुंगातनं बार्स असतात. त्या बार्समधनं सुद्धा त्या स्टारकडे बघायला शिकलं पाहिजे. ना की बंदिस्त 4 खोल्या अंधार. त्या स्टारकडे त्या बारमधनं बघायला शिकलं पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट मुलांना सांगायची. तर तसंच हे नुसतं आपल्या जवळ असणं सुद्धा मोटिव्हेशनल. आता मी ज्यावेळेला काढल्या, त्यावेळेला सुद्धा माझ्या लक्षात आलं, अरे हे किती महत्वाचं क्रिएशन्स आपल्या आयुष्यात आपण जर मीनिंग घेतलं, की ह्या आयुष्यात मला ही फेज का आली? मी जसं म्हणते, माझं आजारपण कदाचित माझं ज्ञान वाढायला, म्हणजे पुस्तकं वाचायला, तुमच्यापासून थोडं बाजूला राहिला, म्हणजे लॅपटॉपपासून बाजूला व्हायला. माझ्यासाठी हा काळ असा आलेला आहे, असं मी पण घेते, की काहीतरी मला करायचंय याच्यातनं. तेच जर मी परत लॅपटॉप आणि परत रेकॉर्डिंग आणि परत सगळे कार्यक्रमच घेत बसले तर. पण अचानकपणे अधिक मास आला तसं आपलं हे फोर्स फोर्सफुली एक गेलं, की अधिक मासात हे गरजेचं आहे. ध्यानही गरजेचं आहे, हे सुद्धा गरजेचं आहे. छान झालं. पण अतिशय कार्यक्रम करायचे नाहीयेत आपल्याला. आपल्याला पूर्ण फोकस ध्यानावर आणि या भगवद्गीतेवर आणि कर्मप्रधान बनायचं आहे आणि कर्माची फलाची अपेक्षा न ठेवता हा महिना तरी आपण कर्म करत राहूयात. तर चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि अर्थात जसं म्हटल्या अमृता मॅडम की सत्य आहे. त्यांच्या
अनुभवातून त्यांनी लिहिलेले, गांधीजींनी सुद्धा आणि लोकमान्यांनी सुद्धा, की स्व अनुभवातनं त्यांनी गीतेचं हे केलेलं आहे. आणि ते जास्त आपल्याला आवडेल मला असं वाटतं. पण लगेच समजणार नाही. पहिले हे तरी वाचलं पाहिजे. तर चला सगळ्यांनी ध्यान करूया. सगळ्यांना प्रश्न आहे का कोणाला? प्रश्न कोणाला असेल तर विचारा जरा. कोणाला आहे का प्रश्न? नसेल तर चला. मॅडम चला एक विचारू का? हा बोला. हा बोला. म्हणजे आज आपण जे पत्रिजींचं वाचन केलं त्याच्याबद्दल नाही, ते तर आपण तेच शिकतो आहोत म्हणजे इतक्या वर्षापासून. पण आता जो सकाळचा जो दुसरा अध्याय सुवर्णा मॅडम घेत आहेत त्याच्यातला जो सांख्य योग अध्याय झाला चालू आहे तो आतून, त्याच्यात त्यांनी 2 मार्ग लिहिले. एक आहे तो कर्म मार्ग आणि दुसरा मार्ग आहे तो भक्ती मार्ग. तर आता पत्रिजींच्या ह्याच्यातून जे शिकतो ते म्हणजे काय, तो म्हणजे एकच मार्ग येतो ना तो. म्हणजे आपणच कृष्ण आणि म्हणजे आत्मा म्हणजे सगळं करून आत्म्यावरतीच येतं. मग ते 2 मार्ग कसे होतात? ऐका, 2च मार्ग नाही आहेत, अजून मार्ग आहेत त्याच्यामध्ये. हा कसा आहे, की प्रत्येकाचा मार्ग वेगळा. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणते, कोणी भक्ती मार्गातले आहेत, कोणी कर्म मार्गातले आहेत, कोणी ज्ञान मार्गातले आहेत. कधीही एका मार्गातनं सगळा टप्पा गाठता येत नाही. तुम्ही कुठल्याही मार्गाने चला, शेवटी ज्ञान मार्गाचा टप्पा पार करावाच लागतो. आता ज्ञान मार्गाचं जरी आपण म्हणतो, आपण ज्ञानमार्गी म्हणतो, पण ज्ञान मार्ग म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे नुसतंच घेणं, घेणं, घेणं. ते आचरणात नको का आणायला? ह्यालाही महत्व आहे. मग यामध्ये शेवटचा टप्पा जर ज्ञान मार्गाचा आहे, म्हणजे आचरणात आणलंच पाहिजे. मग भक्तियोग करायचा का नाही? नाही. करायचा की. करायचं नाही असं काहीच नाही. ज्याची जी कॉन्शियसनेस लेव्हल त्याला तेच भावणार आहे. ज्याला कृष्णाला पूजाच करायची आहे, त्याला रुचणार नाही कृष्णाची आपल्याला इथे पूजा करायची आहे. त्याच्यात काहीच वाईट नाहीये मॅडम. इथे संभ्रम निर्माण करायचा नाही. याचा अर्थ तुम्ही कृष्णाला इथे कृष्ण ठेवून पूजन करू नका असं नाही सांगायचंय. नाही कारण तसं ते नाही. केल्या त्यांनी ऐकून काय घ्या, थोडंसं ऐकून घ्या. ते केल्याशिवाय, त्याला फुलं अर्प वाहिल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय, त्याला नतमस्तक झाल्याशिवाय पुढची स्टेप येणार नाहीये. तुम्हाला चेतना वाढणार नाही. अशीच चेतनेची लेवल असेल तर त्याला तेच केलं पाहिजे. पण ते करताना इथे काय आहे हे सगळं उद्दिष्ट त्या व्यक्तीने ठेवलं पाहिजे. त्याला कळलं पाहिजे ना, अरे हे इथे आहे. कृष्ण हा मी आहे. मग भले त्याला 2 वर्ष लागतील, त्याला भले 20 वर्ष लागतील, भले त्यांना 200 जन्म लागतील. वाईट काहीच नाहीये. आपण हे बघायचंय टप्पा कुठला आहे, आपली चेतनेची लेवल काय आहे. आणि मग भक्ती मार्ग वाईट नाही, भक्ती मार्गच सरेंडर व्हायला शिकवते. मग ते मूर्ती पूजा करताना आपण त्या दगडाला सरेंडर होतो. मूर्ती पूजा करताना दगडाला सरेंडर होतो आपण. हे सरेंडर शीप यावी लागते. गुरु का करावा लागतो? गुरु नाही, त्यासाठीच करावा लागतो. इथे हा इथे बोला. इथे मूर्तीपूजा नाही म्हटलेली. त्यांनी काय म्हटलंय की आपलं कर्म आपण कृष्णाला अर्पण करायचं, असा त्याचा अर्थ आहे त्यांचा इथे. मग तेच सांगितलं की मी आता. कर्मने अधिकालस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म कोणाला अर्पण करायचे? कर्म आपण करतोय म्हणायचंच नाही. मंगलधन काही करत नाहीये इथे. हा म्हणजे ते ती काय कृष्णाला जे काही आहे आपल्याला जे काही ऊर्जा आहे ती करत असते. आपण कोण करणार आहे हो? हा तेच असं आपण जे काही अर्पण करतो ते करायचंय. कृष्णा वस्तू अर्पण करतात, काही गुरूंना अर्पण करतात, काही कृष्णाला अर्पण करतात. म्हणजे सरेंडर होतात. आपल्याला काही नाही, आपलं काही नाहीये बाबा, मी काही करत नाही बाबा, माझं काही ज्ञान नाहीये असं. हा पण म्हणजे आपण एकीकडे काय म्हणतो, आपण कृष्णाला आपल्या हृदयात ठेवायचं. म्हणजे परत आत्मा काय कृष्ण काय ते अहो असं आपण तिथे अर्पण सुद्धा करायचं, त्या हायर सेल्फला अर्पण करायचं. म्हणजे पुन्हा अर्पण म्हणजे काही आपल्या स्वतःला अर्पण करायचं असं नाहीये. अच्छा हायर स्वतःच्या आपलं हायर आपण सेल्फला आपण हाय ऐका, आपण हायर सेल्फ कोण म्हणतो? आपणच आहोत म्हणतो. हायर सेल्फ आपला अँजल हायर कोण सेल्फ. म्हणतो? आपल्याच ऊर्जा आहेत. अँजलही आपल्याच ऊर्जा आहेत. हम्म स्टारसीड कोण आहेत? आपणच आहोत, आपण हे म्हणतो. पण हो आपलं अस्तित्व आहे का चेतनेच्या लेवलवर तिथे? तिथे काही गॅप आहे की नाही गॅप? मग हो आपण जर काही केलं तर आपण या खालच्या लेवलला अर्पण करायचं का वरच्या लेवलला अर्पण करायचं? वरच्या अर्पण करायचं म्हणजे त्या कॉन्शियसनेसच्या चैतन्याला अर्पण करायचं. म्हणजे तिथे लवकर पोहोचू आपण.
त्या पात्रतेचं बनू. आपण क्रिएटर म्हणतो स्वतःला. का म्हणतो क्रिएटर? का आता आपण क्रिएटर म्हटलं तर आपण क्रिएशन्स करू लागणार आहे. तर आपल्यात कॉन्फिडन्स येणार आहे. मग परत आपण समजा काही क्रिएट केलं तर आपली पाठ आपण पाठ थपटून घ्यायची का? नाही. आपण हे या देहात आहोत ना, या चेतनेत, या देहात आहोत. मग आपण म्हणजे त्या कोणी आपल्या हायर सेल्फनी केलेलं आहे. त्याला सरेंडर करून टाकायचं. म्हणजे शेवटी त्या उच्च, उच्च, उच्च ऊर्जाच करून घेतात आपल्याकडनं. म्हणजे थोडक्यात आता स्पष्ट शब्दात सांगते, आपला ग्रुप आपल्यासाठी करून घेतो. मी जसं म्हणते, पुस्तक आलं, अमृता मॅडमनी हे म्हटलं, पुस्तक आलं, कोण काय म्हटलं. मी काय म्हणते, रेकॉर्डिंग का झालं? ह्यांनी श्रद्धा चाफेकर मॅडमनी म्हटलं, म्हणून रेकॉर्डिंग झालं. असं का म्हणते मी? का तर तेच सत्य आहे ना, ग्रुप ऊर्जेनेच होतंय ना ते. मी म्हणते का नाही नाही मी एवढे कष्ट घेतले. मी ग्रुपला महत्व देते, म्हणजे ग्रुप ऊर्जा, ग्रुप कॉन्शियसनेसला महत्व देते. तसंच आपण श्रीकृष्ण अर्पण करायचं, म्हणजे आपल्याच हायर सेल्फला अर्पण करायचं. म्हणजे तुमच्या मनात जे द्वंद्व आहे की कृष्ण इथे ठेवायचा आहे आणि आपणच आपली पूजा करायची. पण तिथे आपण आपली पूजा नाही करत. तिथे आपण एक हायर सेल्फ कृष्णाची मूर्ती हृदयात ठेवतो ना, रामकृष्णांची मूर्ती ठेवतात ना वेदांतवाले तिथे. हम्म. कारण द्वैत, मूर्ती पहिली स्टेप. मूर्तीला सरेंडर झालं तर अद्वैत. निराकार पूजा फार अवघड आहे. तिथे का शिव ठेवला? तुमच्या सारख्यांसाठी शिव ठेवला. मी नाही कधी पूजा अर्चा करत. तुम्ही आलात तर मी कुठेतरी हार घालते, नमस्कार करते. मी नाहीये तशी. हम्म. निराकार याला अर्पण होणं, नमस्कार करणं तुम्हाला भावत नाही, काहींना भावत नाही, त्यांना कळत नाही. या स्टेजेस आहेत लाईटच्या. आधी कृष्ण इथे ठेवा, आधी मूर्ती इथे ठेवा, आधी त्याला उदबत्ती दाखवा, आधी त्याची आंघोळ इथे घाला. तिथे घालण्यापेक्षा तिथेही घातली तरी चूक नाहीये. पण तिथे घालताना हे तर लक्षात असू द्यात, अरे हे आपलंच रूप आहे, आपलंच रूप आहे. मग ती पूजा करताना म्हणा ना, मला एवढं शानपण येऊ देत, माझी चेतना एवढी वाढू देत. मग कृष्ण कॉन्शियसनेस म्हणून काय एक क्युरिओसिटी निर्माण होऊ देत. काय आहे कृष्ण कॉन्शियसनेस? मग तसंच कर्म सुद्धा ते कृष्णार्पण मस्तू करायचं. म्हणजे काय, परत आपल्याच हृदयाला अर्पण, हायर सेल्फला अर्पण करायचे. कारण आपल्यातली हायर ऊर्जा ती करून घेते. म्हणजे आपण ग्रुप ऊर्जा म्हणतो. म्हणजेच आपण हळूहळू हळूहळू वननेसकडे येतो. आणि हळूहळू हळूहळू हे सगळं ब्रह्मांड म्हणजे आपणच आहोत. ना की फक्त आपला ग्रुप. आता 37 लोक आहेत. ना की फक्त 37. एकदा 37 जणांचा भाव एकत्र आला, 37 जण मिळून आपण ऊर्जा, आपण तुमच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, ग्रुपमुळे झालं, की मग ती एक्सपांड होत जाणार. मग आपल्याला गायडिंग ऊर्जा जास्तीत जास्त येत जाणार. हीच तर चेतना उत्क्रांती सुरू झाली आहे ना आता, जी पूर्वी नव्हती. ही उत्क्रांती सुरू झाली आहे आता चैतन्याची. ग्रुप डायनॅमिक सुरू झालेले आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्न निर्माण करू नका की कृष्ण इथंच आहे, मग कृष्णार्पण वस्तू म्हणजे काय आहे? आपल्याच हायर सेल्फला आपण जसं जसं हायर सेल्फ मधलं आपलं डिस्टन्स कमी करतो, तसं आपल्यात त्या क्षमता यायला लागतात. म्हणजे काय इथे आपणच केलं असं नाही, की कोणाला तरी कोणत्या तरी रूपाला हायर याला मग अजून हायर जाऊ आपण, अजून हायर जाऊ, असं ते आहे. तुमची शंका दूर झाली का? आणि हो. त्याच्यात भगवद्गीतेमध्ये जरी सगळं सांगितलंय, आपण जरी हे डिस्कस करतोय, तरी वाईट काहीच नाहीये. कारण प्रत्येकाचा हे प्रवास आहे ना, एका सर्कलवर सगळा फिरतोय. हे मी बँगल तुम्हाला नेहमी सांगते. काळ वेळ काही नाही, स्पेस नाही, डायमेन्शन्स नाही, काही नाहीये. इथे मंगलधेंड आहे. मग तुम्हाला असं वाटतं इथे गेलो की हे कालचं होतं. नाही, मला तर इथेच दिसतं. इथे मंगलधेंड दिसते, इथे अमृता दिसतायत, इथे सुलक्षणा मॅडम. सगळे आपण त्यांचे लोकेशन वेगळे वेगळे आहेत ना. हो. तसंच काल नाही, उद्या नाही, आज नाही, काही नाही. सगळं याच मोमेंटला घडतंय. याच मोमेंटला घडतंय. मग हा प्रत्येकाचा प्रवास आहे. पण आपण जर इथे असो, तर आपल्याला हे पुढं दृष्टीपथात काय हे माहिती असेल तर आपण हा प्रवास करणार ना. आपल्याला रस्ता तर दिसला पाहिजे. आपल्याला डेस्टिनेशन तर माहिती पाहिजे. आपण तोच फोकस ठेवायचा नाही. मी करते योग्य असं म्हणत बसलं तर आपण पुढे जाऊ का? पुढचा रस्ता सुद्धा बघत नाही. अरे पुढे काय आहे? श्रीकृष्ण आपणच आहोत. ते डेस्टिनेशनच माहिती नाही तर आपण कसं जाणार? कदाचित या जन्मी जाणार नाही. काही हरकत नाही. पुढच्या जन्मी तर जाऊ. कदाचित या जन्मी संकल्प लिहिले, या जन्मी आपण ज्ञान घेतलं, अरे कृष्ण मीच, तर कदाचित पुढच्या जन्मी जाऊ. हम्म. असं आहे ते. चला, अजून कोणाला काही आहे धन्यवाद. का शंका? धन्यवाद. तर चला, ध्यान करूयात थोडं तरी.
दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने श्वास सोडा. दुसरा दीर्घ श्वास घेऊयात आणि तोंडावाटे सोडूयात. आणि तोंडावाटे श्वास बाहेर जाताना शरीरातील सर्व टॉक्झिन्स बाहेर पडलेत असं समजूयात. अजून एकदा करा. आता जेव्हा जेव्हा आपण श्वास ग्रहण करत आहोत त्या वेळेला आपण ब्रह्मांडातील ज्ञान सागराला जोडले जात आहोत आणि ब्रह्मांडातील ज्ञान ग्रहण करत आहोत. या प्रत्येक श्वासातून कोणता विचार येत आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. जे कोणते आपल्याला विचार येणार आहेत ते विचार आधी तसेच सोडून द्या. फक्त निरीक्षण करा कुठल्या पॅटर्नचे विचार आले. कारण ज्या पॅटर्नचे विचार आपल्याला आधी येतात त्यावरून सुद्धा आपल्याला आध्यात्मिक प्रगती कळते. म्हणून आजच्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला देता आलं तर मी त्यावर काही बोलू शकेन. विचारांच्या पॅटर्नला बघायचं आहे. 1-2 विचारांचे पॅटर्न आजच्या ध्यानातून बघूयात. म्हणजे हळूहळू आपल्याच विचारांचं अनालिसिस आपल्याला करता येईल. आणि जे मी फ्लॉवर रेमेडी म्हणतीये त्यासाठी तुम्हाला हे सगळं सांगता यावं लागणार आहे. हळूहळू तिकडे मला नेता येईल तुम्हाला. आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा कशी जाणून घ्यायची तेही शिकता येईल. कारण काल एक प्रश्न होता की आध्यात्मिक प्रगती कशी जाणून घ्यायची. खरं तर हा प्रश्न कधी विचारायचाच नसतो. पण प्रत्येक नवीन साधकाला क्युरिओसिटी असते की आपण करत आहोत ते योग्य आहे ना, आपली प्रगती होत आहे ना. त्यामुळे थोडंसं हे विश्लेषण करूयात. तर आत्ता सुरुवातीच्या येणाऱ्या विचारांचा पॅटर्न लक्षात घ्या. कोणत्या प्रकारचे विचार येत आहेत. येणारा श्वास, कोणता विचार घेऊन येत आहे. जे काही नॅचरल नैसर्गिक विचार येतील त्याला कोणतेही बंधन नको, कोणताही अवरोध नको. तो आला तसाच सोडून द्यायचा आहे. फक्त अवेअरनेस मध्ये राहायचं आहे.
त्या विचारांना अवेअरनेस ठेवून सोडून द्यायचा आहे विचार. दुसरा येणारा विचार तसाच न्याहाळायचा आहे. जनरली ध्यानामध्ये शिकवलं जातं, विचारांना सोडून द्या. पण माझे स्वतःचे अनुभव असे आहेत, या विचारांचंच विश्लेषण करता करता खूप काही ब्रह्मांडातनं आलेले संदेश आपल्या हाताशी येतात. आपण जे म्हणतो मी कोण, माझ्या आत्म्याचा प्रवास काय, माझ्या जीवनाचं ध्येय काय, हे असंच या विचारांना विश्लेषण करता करताच धागे दोरे येऊ लागतात. आणि खूप काही मार्गदर्शन या ध्यानातून मिळू लागतं. कारण जे आपण सोडण्याच्यासाठी प्रयत्न करत असतो, ते कधीच सुटलं जात नसतं. तसंच विचार आलेच नाही पाहिजेत असं समजून जर ध्यान केलं, तर कधी ध्यानच घडणार नाही. कधी ध्यानात प्रगतीच होणार नाही. ध्यानाचं सगळ्यात जास्त उद्दिष्ट आहे अवेअरनेस वाढवणं. मग या विचारांचाच अवेअरनेस ठेवून सुरुवात करूयात ना. त्या विचारांनाही तसेच सोडून देऊयात ना. फक्त आपल्या वैचारिक पॅटर्नचं निरीक्षण करा. एक द्रष्टा म्हणून करा. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. येणारा जाणारा प्रत्येक श्वास आपल्याला जाणवत आहे. हळूहळू विचारांच्या पॅटर्न पासून तो कुठल्या स्थानापर्यंत शरीरात जात आहे इकडे अवलोकन करूयात. येणारा श्वास छातीपर्यंत जाणवतोय का पोटापर्यंत का बेंबीपर्यंत का मांड्यांपर्यंत का गुडघ्यांपर्यंत का नखांपर्यंत पायाच्या बोटांपर्यंत जाणवतोय? लक्ष द्या. श्वासासोबत राहायचं आहे. श्वास कुठवर पोचत आहे बघायचं आहे. त्याचा अंतर्गत प्रवास वाढत चालला आहे का कमी कमी होत चालला आहे? त्याचा वेग कमी होतोय का अंतर कमी होतंय? त्याचा वेग वाढतोय का अंतर वाढतोय? अवेअर राहायचं आहे श्वासाप्रती. अवेअर राहूयात.
जेवढं जेवढं डीप आपण ध्यानात जातो तेवढा तेवढा अवेअरनेस वाढत जातो. तेवढी तेवढी चेतना वाढत जाते. न बघताही दिसू लागतं. म्हणजे रंग, आकार नव्हे. त्या दिसण्याला काहीच महत्व नाही. दिसू लागतं आपलंच आयुष्य, आपलेच दृष्टांत, भविष्यात घडणाऱ्या घटना. ब्रह्मांडात असणारं ज्ञान दिसू लागतं. हे असे भगवद्गीतेतले प्रसंग दिसून त्यातले गर्भितार्थ दिसू लागतात. त्यातले संदेश दिसू लागतात. उमजू लागतात, आकलनात येतात, विचारात येतात, मनात येतात. मार्गदर्शन लाभतं. झलक्स येतात. आपण काय केलं पाहिजे त्याच्या झलक येऊ लागतात. आता दुसऱ्या टप्प्यात विचारांना न्याहाळायचं आहे. आपले विचार बदललेत का? आता विचारांचे कुठले पॅटर्न सुरू झाले? आता मनात काय येत आहे? कुठलाही विचार वाईट नाही. कुठलाही विचार चांगला नाही. प्रत्येक विचार त्यातलं तात्पर्य आपल्याला घ्यायचं आहे. त्यातला बोध आपल्याला घ्यायचा आहे. ज्ञानबोध. ज्ञानाच्याही पलीकडे बोध महत्वाचा आहे. आपल्या आयुष्यासाठी या ज्ञानाचा उपयोग आपण कसा करायचा आहे? आलेल्या ज्ञानातून आपल्या आयुष्यासाठी आपण काय बोध घ्यायचा आहे? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रवास आहे. प्रत्येकाच्या सोल प्रमाणे बोध वेगळा असतो. बोधचा स्तर वेगळा असतो, टप्पा वेगळा असतो, उंची वेगळी असते. म्हणून आपल्याच आता दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या विचारांचा बोध आपण घेऊयात, उमजून घेऊयात. हे विचार काय येत आहेत मनात, काय बोध घ्यायचा आहे? ध्यानाचा खरा अर्थ आहे ध्यानात येणे, लक्षात येणे. ध्यान म्हणजे हेच तर ध्यान आहे. ध्यान द्यायचं आहे. काय आहे आपलं आयुष्य? कुठे आपल्याला या आयुष्याची नौका पुढे वल्हवत न्यायची आहे? कुठल्या डेस्टिनेशनला नैया पार करायची आहे?
आयुष्य फक्त वयात मोजायचं आहे का बोधात मोजायचं आहे? आपल्याला होणाऱ्या सुखसाधनांमध्ये मोजायचं आहे, पैशामध्ये मोजायचं आहे का आत्म्याच्या उन्नतीमध्ये मोजायचं आहे? ध्यान कंटिन्यू करायचं आहे जेवढं होईल तेवढं. एक 5 मिनिटं तरी झोपून मगच ध्यान हळूहळू सोडायचं आहे. आपल्या ध्यानानंतर आपण जे झोपतो, ती झोप फार महत्वाची आहे. फार म्हणजे फार. हे जे विचार प्रोसेस सुरू झाली आहे, त्या विचार प्रोसेस मेंदूच्या सुरू होतात ध्यानामध्ये. मेंदू काही काम करू लागतो, क्रिया करू लागतो, प्रोसेस करू लागतो. हे सर्व घडण्यासाठी 5 ते 10 मिनिटं तरी झोपायचंच आहे आणि मगच हळूहळू ध्यानातून बाहेर यायचं आहे. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.